दुसऱ्या हाफची सुरुवात या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मॅक्स गॉडविटची महाकबड्डी लीग महिलांची भारतातील महिलांसाठी पहिली प्रोफेशनल व्यावसायिक स्पर्धात्मक कबड्डी लीग 7 गुणांची आघाडी मुंबई डेव्हिल्सकडे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि मॅक्स गॉडविट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ही महाकबड्डी लीग ह्याची सेमीफायनलची मॅच आहे. अशा प्रकारचं कबड्डीचं आयोजन केलं त्यांनी, त्यामुळे महिलांचं आणि पुरुष सगळ्या खेळाडूंचं त्यांना प्रोत्साहन मिळालं आहे आणि चांगला खेळ त्यांचा आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितपणे छाया आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणारी ही स्पर्धा आहे आणि साम टीव्हीचे खास आभार की त्यांनी हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांपर्यंत ही कबड्डी पोहोचवली. आणि कबड्डीचे चाहते आपण बघू शकता, त्यांच्या येणारे SMS आणि याच्यावर आपल्याला अंदाज येईल. छाया पण पाहते बा, जखमी वाघीण बारामतीची उतरलेली आहे. देर इज नथिंग लाईक अ वुंडेड टायग्रेस असं म्हटलं जातं. पाहूया काय धमाका करते या इथे गाड. राहुल 40 मिनिटं महिलांसाठी 30 मिनिटं चालणारा हा खेळ असतो. ती अक्षरशः रणांगणावरची लढाई असते. तिथे जखमी लागलंय, त्रासलोय हा काही विचार नसतो. माझा संघ, मी आणि आम्ही जिंकणार हीच ईर्ष्या असते. त्यामुळे लागलं ह्याच्याकडे नेहाल अजिबात लक्ष देत नाही. तिची ती विल पॉवर आहे आणि ती त्याच्यावर तारून नेणार आणि ती आपल्या संघासाठी लढत देणार. निश्चितपणे सलाम आहे, हाच या खेळाचा नियम आहे. सलाम आहे नेहा गाडगे. शेवटच्या मिनिटापर्यंत लढणार. मी खेळायला इथे आली आहे, मी जिंकायला आली आहे आणि मी जिंकणार. आणि बरोबर आहे, बारामती संघाचं इथे मनोधैर्य वाढवण्यासाठी शरयू फाउंडेच्या शर्मिला वहिनी इथे उपस्थित आहेत. शिवाजीराव काळे उपस्थित आहेत. श्री संतोष भिसे उद्योगपती हे देखील उपस्थित आहेत. आणि ते पहा, आणि या सर्व उपस्थितांची प्रेरणा आणि स्फुरण त्यांच्यापासून घेऊन खरं तर चढाईपटूंनी पूर्ण पाठ दाखवून ती गेली होती आणि कॉर्नरनी चांगली सुरुवात घेतली होती, पण अर्धवट जाऊन ती थांबली. असं जेव्हा तुम्ही सुरुवात घेता तेव्हा तुम्ही डबल माइंड न होता ती मूव पूर्ण करणं गरजेचं आहे. निश्चितपणे पाहूयात आता सोनाली शिंगटे काय करते ते. 6 गुणांची आघाडी मुंबई डेव्हिल्सला. पहा इथे सध्या संख्याबळ जास्त आहे बारामती हरिकेन्सचं. 3च खेळाडू आहेत शाबूत मुंबई डेव्हिल्सच्या. नवीन रेडर आता चढाईची नीती बदललेली आहे आणि आता मोनिका शिंदे आलेली आहे. मुंबईच्या अँटी रेडरनी अजिबात घाई न करता हिला पकड करण्याचा प्रयत्न करू नये, कारण ही ताकदवार अशी खेळाडू आहे आणि कमी खेळाडू आहेत त्यांचे मैदानामध्ये. आणि टिपलेलं आहे तिने या पहा शर्मिला वहिनी, शर्मिला पवार, शरीफ फाउंडेशनच्या. वैयक्तिकपणे त्यांचं लक्ष आहे या संघाच्या वाटचालीमध्ये आणि प्रगतीमध्ये. परत एकदा चपळाची सोनाली शिंगटे. 6 गुणांची आघाडी मुंबई डेव्हिल्सकडे. चावडा पकडला पण निसटून आलेली आहे. 1 पेक्षा जास्त खेळाडू तिने बाद केलेला आहे. ते पहा, वेळीच सांघिक मदत यायला हवी होती डिफेंडरची. सोनालीनी बोनससाठी जो पाय टाकला तो चवडा पकडण्याचा प्रयत्न झाला, पण तिने तो इतका हिसका देऊन ती मध्यरेषेकडे गेली. ताकीद मिळालेली आहे. क्विक ऍक्शन होती की तिची सुटका होणं हे निश्चित होतं. बरोबर आहे छाया तुमचा. पंचांनी ताकीद दिलेली आहे सोनाली शिंगटेला. आणि ती परत एकदा मोनिका शिंदे. पुनश्च एकदा मुंबईचे 3च खेळाडू क्रीडांगणात. पाच सायली केरीपाळे रेडरच्या आघातापासून वाचण्यासाठी. आणि परत एकदा बलवान बलदंड मोनिका शिंदेला अडवणं अशक्य. पुन्हा तीच चूक होते मुंबईच्या खेळाडूंकडून. दुसऱ्या हाफ मध्ये बारामतीने जोमाने सुरुवात केलेली दिसते. खरं तर मोनिका स्वतःहून काहीच करत नाहीये. ती त्यांना उद्युक्त करते की तुम्ही या आणि मला पकडा, आणि त्याला बळी पडतायत. बरोबर आहे, त्यांनी पेशन्स ठेवायला हवा होता. सायली केरीपाळे जेरबंद बारामतीच्या कटाट्या. खूपच उत्कृष्ट पकड केली आहे सायलीची. दोन्ही कॉर्नर एकत्र आले आणि तिला मध्यभागीच त्यांनी तिला पकडलं. दोन्ही बाजूनी बघा कसा छाया विळखा वळलेला आहे. सपोर्ट बघा राहुल, अतिशय उत्कृष्ट अशी पकड, निश्चितच वाखाणण्याजोगी अशी पकड होती. आणि 1 विरुद्ध 1. हे पहा, सोनाली शिंदे मोनिका शिंदेला पकडण्याचा प्रयत्न, महत् प्रयास पण महाकाय प्रयत्नात असफल. आणि मुंबईवर लोण चढवलेलं आहे बारामती हरिकेन्सने. बारामतीने चांगलंच कमबॅक केलंय. त्यांची गुणसंख्याचा फरक फक्त 2चा फरक राहिलाय आता. त्यांची मती आता जागेवर आलेली आहे आणि त्यांच्या गाडीने गती घेतलेली आहे. बारामती एक्सप्रेस सध्या फॉर्मात, पण फक्त 2 गुणांनी मागे बारामती हरिकेन्स. निश्चितच राहुल.
काय विळखा आहे, प्रचंड उत्कृष्ट पकड मागे येऊन सोनालीनी बॅक दाखवली आणि 2 मिनिटं ती थांबली, 2 सेकंद ती थांबली आणि त्याचा योग्य तो उपयोग तिने केला. दिस इज अ गोल्डन रूल ऑफ कबड्डी. बरोबर आहे. प्रतिस्पर्ध्याला तुमची पाठ दाखवू नका आणि तिथेच सोनाली चुकली. वा 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 वा, पैसे वसूल अशी पकड होती. आणि पाहूयात स्नेहलला कोणी पकडते का मुंबईकडून. ते स्पर्श केल्याचा दावा सोनालीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न आणि गुणांची बरोबरी झालेली आहे इथे. सोनाली किती पाठ दाखवत स्टेप घेत आली होती. मागच्या कॉर्नरने तिला पुश केलं असतं तर ती क्रीडांगणाबाहेर गेली असती. अतिशय उत्कृष्ट चढाई होती तिथे. ह्या स्नेहल सगळ्या शिंदेची. बारकावे लक्षात यायला हवेत कर्णधाराच्या आणि निश्चितपणे. त्यांनी ते आपल्या खेळाडूंना सांगायला हवे होते. परत एकदा सायली सायलीने हाफ मूव करून तिथे ती उभी राहिली आहे आणि समोरचा मध्यरक्षक तिच्या पायात बसलाय. कॉर्नरने तिच्या पायात दोन्ही पायामध्ये पकड केली. सध्या बारामतीची स्टार डिफेंडर आहे 9 नंबर रेबेका गवारे. चमकते आहे रेबेका गवारे रक्षापंक्तीमध्ये. आणि परत एकदा मोनिका शिंदे नावाचं वादळ. कोच रवी हलके डोळ्याची पारणं फिटतील असं त्यांनी कमबॅक केलेला आहे या ठिकाणी. आता आव्हान हे मुंबईच्या क्षेत्रात. बारामतीने सबसेल चॅलेंज दिलेलं आहे मुंबई डेव्हिल्सला. मुंबईची नवीन राहुल, leader. मी वारंवार हेच सांगत आले की कबड्डीमध्ये तुम्ही शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही काहीही प्रेडिक्ट करू शकत नाही. कारण प्रत्येक सेकंद, प्रत्येक चढाई ही तुमची जोरदार असते आणि तुम्ही त्यातून गुण घेऊ शकता. निश्चितपणे. महाकबड्डी, महाकबड्डी.